भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू 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 संत दर्शने हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शने हालाभ संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका मने होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला तो या भावा सापडला तोया भावा सापडला तोया भावा सापडला तोया भावा सापडला तोया भावा सापडला संत दर्शने हालाभ संत दर्शनी हालाभ संत दर्शने हालाभ संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला गोपाल कुमारी जय गोपाल कुमारी जय ढोपार कमाई 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 जय गोपाल कुमारी विठ्ठल बोल उजळले भाग्य आता 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 उजळले भाग्य आता
संत दर्शनी लाभ उजळले भाग्य आता 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 आवगी चिंता वरणे आवगी चिंता वरणे संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ आवगी चिंता वरणे अवघी चिंता वरणे संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा
तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे या दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कधीचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हाता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेल मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वानरे संतांच्या या वारकरी संतांच्या या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या मस्तक हे पायावरी या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या मस्तक हे पायावरी या वानरे संतांच्या या वानरे संतांच्या या उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेसाठी अभंग निवडलेला आहे जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती असणारे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा असा हा अभंग आहे आणि संतपर प्रकरणातील आहे परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेवेचा थोडा परिहार देतो तो म्हणजे असा आज आपल्या संसर गावामध्ये ज्या एकादशीच्या निमित्ताची जी आजची कीर्तन सेवा आहे ती माझ्याकडे कशा पद्धतीने आली हरिभक्त परायण संतोष महाराज काळे ज्यांना मी गुरु समान मानतो अशा ह्या परम आदरणीय काळे महाराजांच्या प्रेरणेतून आज मी ह्या कीर्तन सेवेसाठी उभा आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन सेवेसाठी मी हजर राहिलेलो आहे तसेच आपले जवळचेच आमचे परमस्नेही ढगे महाराजांचं सुद्धा आम्हाला नेहमी थोडंसं एक प्रकारचं प्रेरणादायी वातावरण त्यांच्याकडून आम्हाला मिळतं असे हे ढगे महाराज तसेच आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे परममित्र विठ्ठल महाराज जगताप असतील मृदुंगाचार्य सक्कळ महाराज असतील आता बाकीचा काय मला जास्त थोडासा परिचय नाही आमचे वडील आहेत अण्णा त्यांचा जुन्या महाराज मंडळींशी परिचय आहे असे ह्या ज्या भगवंताच्या भक्ताचा जो एक प्रकारचा महिमा आहे तो महिमा काय आहे तर संत सुरुवातीला आपण पाहणार आहोत संत कोणाला म्हणतात कारण संतांची प्राप्ती झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती आवाज एकसारखा करायला कमी करा थोडा भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही कारण
नाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात हरी प्राप्तीशी उपाय हरे प्राप्तीचे उपाय हरे प्राप्तीचे उपाय हरे प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेरे सावधी साधने तेरे सावधी साधने धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय तेरे सावधी साधने तेरे सावधी साधने हरी प्राप्तीशी उपाय करावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने कसलंही बही नाही बही जरी असलं त्या भयाचं बंधन तोडतात आणि हे संत आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोच करतात ज्याप्रमाणे आपले मायबाप आपल्याला एखाद्या दुःखातून बाहेर काढतात त्या अगदी तंतोतंत मायबापाप्रमाणे जर आपल्याला जगाच्या पाठीवर कोण भेटत असेल तर संत कारण तुकोबराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो तुम्ही संत कसे आहेत तर मायबापाप्रमाणे आहेत कारण मायबाप सोडल्यानंतर आपलं हित कोण सुद्धा करत नाही कारण जन हे कसं आहे जन हे सुखाचे कारण सुखात सर्वजण सामील असतात आज महाराजांनी कीर्तन सेवेसाठी मला बोलवलं ह्या महाराजांच्या कीर्तन सेवेसाठी आपण हजर राहिलो ह्यात जर महाराजांनी अजून थोडस बाहेर जाऊन बोलतो थोडस तुम्हाला थोडस समजण्यासाठी महाराजांनी जर दुसरं काय काम सांगितलं असतं थोडस दुःखरूप काम असतं तर आपण लगेच मोबाईलवर तोंड फिरवलं असतं कारण सर्वसाधारण माणूस साधंच उदाहरण आहे सुखाची प्राप्ती व्हायचं दिसले की लगेच माणूस हजर होते आणि दुःखाची मात्र बाधा दिसली दुःख येण्याची की माणूस त्या ठिकाणी लगेच तोंड फिरवतो हा माणसाचा स्वभावचा गुणधर्म आहे आणि तो गुणधर्म तो माणूस जो गुणधर्म आहे तो दाखवल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं महाराज काय म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळीचे नाही कोणी अंत काळीचे फक्त आहे पण ते कोण आहे भगवंत आहे पण तो भगवंत मात्र तो आपण आपला केलेला असला तर तो भगवंत आपला आहे परंतु त्या भगवंताकडे जर आपण कधी बघितलं नसेल त्याची आपली ओळख नसेल तर तो आपला सोयरा होईल का देव सोयरा होतो परंतु त्याला आपण सोयरा केला पाहिजे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा दिन दिनाचा सुद्धा सोयरा होतो देव परंतु त्याला आपण केलं पाहिजे आणि तो भगवंत अंतकाळी जो आपला प्रसंग येतो अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे विठू धरा विठू मात्र तुम्ही धरलेला पाहिजे आणि तो एक दिवस धरून करत का महाराज नाही ना जमत
तो सतत अंतकरणात साठवलेला पाहिजे. तो कोणी साठवलेला होता तर सावता महाराजांनी साठवलेला होता. आणि त्यांनी कशा पद्धतीने साठवलेला होता तर हृदयात बंदीखान केलेला होता. हृदय बंदीखान केलं, हृदय बंदीखान केला, हृदय बंदीखान केलं, सावता महाराजांनी हृदयात बंदीखान देव केला. तो कशा पद्धतीने तर त्यांच्या भक्तीला पाहून भगवंत पांडुरंग परमात्मा पंढरीवरून त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांच्या पाठीमागे एक ज्ञान आणि एक नाम. ज्ञान काय करतं दाखवतं आणि नाम दाखवतं आणि ज्ञान आकळतं. आणि अशा पद्धतीने त्या भगवंताच्या पाठी दोन चोर लागले आणि भगवंताने नामदेव सावता महाराजांना विचारलेलं आहे, नामा आणि ज्ञाना माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, त्या दोन चोरांपासून मला लपवण्यासाठी जागा द्या. सावता महाराजांनी लगेच स्वतःच्या उसाकडे हात केला. ज्वारीचं पीक आहे समोर, त्याच्याकडे हात केला आणि त्यावर सावता महाराजांना पांडुरंग परमात्म्याने काय उद्गार काढले तर हे दोन चोर कसे आहेत, ज्ञान आणि नाम आहे, ज्ञान दाखवत आणि नाम आकळतं. अशा पद्धतीने मला ह्या सामान्य जागेवर लपून बसता येणार नाही. त्यावेळेस सावता महाराजांनी काय केलेलं आहे, कटीचे खुरपे सत्वर काढले हृदय फाडिले ते वेळा. एका क्षणार्धात हृदय फाडलेलं आहे आणि भगवंताला आत कोंडलेला आहे. आणि त्याच पद्धतीने जनाबाईंनी सुद्धा धरला. पंढरीचा चोर जो तुम्ही म्हटला ना, त्या चरणात जनाबाईंचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि हा अभंगच मुळात जनाबाईंचा आहे. आणि साठविला हरी जे हे हृदय मंदिरी ह्या अभंगात सावता महाराजांचं वर्णन केलेलं आहे. कारण सावता महाराजांचं नुसतं वर्णन केलेलं नाही नामदेव महाराजांनी, कारण सावता महाराजांचं वर्णन करण्याच्या अगोदर नामदेव महाराज काय म्हणतात, धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता. दाता आहे तो त्रैलोक्याचा, परंतु तो हृदयात साठवला. म्हणून नामदेव महाराज म्हणतात त्या सावता महाराजांच्या मातेला सुद्धा धन्यता देतात. कारण ह्या मातेच्या उदरात जे सावता महाराज साठवले गेले त्या मातेचे उदर सुद्धा धन्यतेच्या योग्यतेच्या नामदेव महाराजांना वाटले. आणि ह्या धन्यतेच्या योग्यतेचं आज वर्णन काय करतोय, कारण ज्या संतांचं
वर्णन आज मी करत आहे त्या संतांचा महिमा कसा आहे तर तो संतांचा महिमा बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. कारण संतांचा महिमा आपल्या तोंडून करण्याचा जरी एखाद्या कीर्तनकार महाराज असतील, एखादे वक्ते असतील, कविकार असतील, त्यांनी करण्याचा महाराज प्रयत्न जरी केला तर तो प्रयत्न कसा आहे माहिती का, सुवर्णाला पितळाचं पाणी दिल्यासारखा. कारण संतांचा महिमा हा शब्दकोटीत बसू शकत नाही. संत कसे असतात तर ते संत उदार असतात आणि ते कशा पद्धतीने उदार असतात तर ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात, परंतु भक्ताला किंवा त्याच्या जो शरण येणारा जो सेवक आहे तो सेवक त्याला मात्र तारतात. कारण संत उदार उदार भरले अनंत भंडार माग त्याची आस धनी अनेकाशी पुरे. तुका म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. त्यांचं उदारपण किती आहे तर पोत्याने भरलेलं आहे आणि ते पोत कसं आहे, रिकामच महाराज होत नाही. ते रिकाम होऊ शकत नाही कारण उदार संत हे एवढेच आहेत. आणि ह्या संतांचा आज महिमा का मी वर्णन करीत आहे तर आज एकादशीची जी सेवा आहे, परंतु तरी सुद्धा एकादशीचे सुद्धा अभंग बरेच आहेत. आणि महाराजांनी मगाशी मला सांगितलं ह्याच जागेवर महाराजांनी हरिपाठातील अभंग घेऊन कीर्तन सेवा केलेली आहे. परंतु मी मुद्दाम होऊन माझ्या मनातील एक भाव जो आहे, ज्या महाराजांचा मला योगायोग आला भेटीचा काही मागच्या काही वर्षांपूर्वी, त्या योगायोगात जो मला लाभ झाला तो लाभ म्हणजे कोणता तर भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येथून नटू माथा मरणा वाचूनी सर्वता. भाग्याचा माझ्या उदय झाला आणि मला महाराजांची भेट झाली. आणि आमच्या गावात सुद्धा कीर्तनकार मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, परंतु महाराजांपासून मला आणखीन वेगळी प्रेरणा मिळाली आणि माझ्या जीवनात खरोखर एक प्रकारच्या गुरु प्रमाणे महाराजांचं येणं झालं आणि आयुष्याला थोडी आणखीन कलाटणी मिळाली. आणि पूर्वीचा सुद्धा आमचा परिचय ढगे महाराजांना माहिती आहे. परंपरा तशी माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारायप्रमाणेच आमच्या सुद्धा घराण्याची थोडी परंपरा पूर्वीचीच आहे. परंतु तरी सुद्धा पुढील वातावरण हे महाराजांमुळं माझं घडत गेलं आणि अशा पद्धतीची ही जी कीर्तन सेवा आहे करण्याचा योग महाराजांमुळे आलेला आहे. आणि बाकीचं तुकोबराय काय म्हणतात, तुकोबरायांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर तुकोबराय ह्या अभंगातून काय म्हणत आहेत, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आता प्रथम आपण अभंगाकडे वळू. महाराज अभंगातून काय म्हणतात, माझ्या भाग्याचा उदय झाला. परंतु आपण सर्वसामान्य एखाद्या छोटस उदाहरण देतो. नवविवाहित दाम्पत्याचा आनंदाचा जो वातावरणाचा जो एक प्रकारचा भेटीचा जो योग आहे त्या योगाला ते काय समजतात, भाग्य समजतात. कारण तुकोबराज काय म्हणतात, तो जरी भाग्याचा योग असल्यासारखं वाटत असलं तरी तो भाग्याचा योग नाही. कारण भाग्य तरी नोव्हे भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. धन आणि धन म्हणजे आपण जे कमावतो ती पैसा, अर्थ आणि
पुत्र म्हणजे स्वतःचा मुलगा आणि दारा म्हणजे स्वतःची पत्नी. ह्या पत्नी चांगली मिळाल्यानंतर काही ग्रहस्थांना वाटतं माझं भाग्य उदयाला आलं, माझं भाग्य खरोखरच लॉटरी लागली मला. त्यानंतर वाटतं भाग्याचा उदय झाला आणि पुत्र झाला. पुत्र झाल्यावर पेढे वाटतात. वाटू नका असं मी म्हणत नाही, वाटा, आनंद येतो. कारण संसारिक माणसाला काय प्रिय आहे? वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. धनधान्य घरी व्हावं आणि संतान वाढावी हे लौकिक दृष्ट्या प्रापंचिक माणसाला आवडतं. परंतु ते कसं आहे तर ते दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. 14 कल्पावरी आयुष्य जयाला, परी तो राहिला ताठीखाली. मार्तंड ऋषीचं ह्या अभंगात वर्णन अतिशय गोड आलेलं आहे. ज्या मार्तंड ऋषींना 14 कल्प आयुष्य होतं, परंतु त्यांनी काय केलेलं आहे? अख्खं जीवन ताठीखाली व्यतीत केलेलं आहे. सूर्याच्या ज्या दिशेप्रमाणे सूर्य उगवेल त्या दिशेप्रमाणे ताठी लावायची आणि स्वतःसाठी कधी ऐशोआरामाचा बंगला बांधला नाही. आणि अशा ह्या मार्तंड ऋषीप्रमाणे जरी नाही जमलं आपल्याला आयुष्य व्यतीत करता आलं, तर त्यांच्यातला एक अंश तरी आपण उदारपणा किंवा एक प्रकारचा लौकिक दृष्ट्या एक प्रकारचा न लौकिक वाढवता आपण स्वतः पारमार्थिक दृष्ट्या कसं मोठं होऊ, भगवंताचं चिंतन कसं आपल्या हातून घडेल याच्याकडे थोडं लक्ष जर दिलं आणि सांसारिक वस्तूंच्या मोहात नाही पडलो तर आपल्याला निश्चितच तुकोबरायांसारखं वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबरायांना काय कामधंदा नव्हता का? तुकोबरायांची संपत्ती घरी भरपूर होती. तुकोबरायांची महाराजांना माहित आहे, महाराजांचा तुकोबरायांच्या जीवनाचा अतिशय बारकाईचा अभ्यास झालेला आहे आणि ह्या तुकोबरायांचं जीवन एकदम श्रीमंत घराण्यातील आहे, सावकार घराण्यातील आहे. परंतु तरी सुद्धा तुकोबरायांनी काय केलेलं आहे तर तुकोबरायांनी त्या सर्व सावकारकीच्या वह्या वाटून टाकलेल्या आहेत आणि स्वतः तुकोबराय जाळोनी संसार बैसलो अंगणी, अंगणात बसले आणि काय करत? शेजाऱ्याचं कुटाळ करत. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्याने पांडुरंग महाने, पांडुरंग ध्याने पांडुरंग महाने, पांडुरंग ध्याने पांडुरंग महाने, पांडुरंग ध्याने पांडुरंग महाने, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग. सतत पांडुरंग परमात्म्याचं चिंतन आणि असं चिंतन त्यांनी केलं, त्याच्यामुळे ही चिंतन सेवा त्यांची फिरती चिंतन सेवा होती, कीर्तन सेवा. त्यांचं कीर्तन फिरतं कसं होतं? ह्या गावावरून त्या गावाला जनजागृतीचं कीर्तन होतं आणि हे करत असताना ओतूर या गावी महाराजांना माहित आहे तुकोबरायांचा कीर्तनाचा योगायोग आला. जसा आज ह्या गावात माझा योगायोग आलेला आहे. परंतु कीर्तन सेवा झाली. कीर्तन सेवा झाल्यानंतर तुकोबरायांना झोपण्यासाठी जागा कुठे मिळाली? तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर. हल्लीच्या महाराजांनी नुसतं तुकोबरायांच्या अभंगावर कीर्तन सांगितलं तर त्यांना बंगल्यात जागा मिळते झोपण्यासाठी, बरोबर? परंतु तुकोबरायांना जागा कुठे मिळाली? तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर. असा जो खडतर प्रवास ज्यांनी केला त्या तुकोबरायांच्या जीवनात काय बदल झाला आणि अगोदरचं जीवन तर वैराग्याचंच होतं, परंतु पुढे त्यांच्या चिंतनाने त्यांचा एक प्रकारचा जो त्यांना लाभ झालेला आहे तो कोणता लाभ झालेला आहे तर एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्यांना कोण भेटलं तर त्यांचे जे गुरु आहेत. कारण गुरु परंपरा ही चालत जी आलेली आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळांचा येतोनिय हंसरूपी ब्रह्म
उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत अशा प्रकारे हा जो परंपरा जो सेवेचा जो परंपरागत जी सेवा चालत आलेली आहे गुरु परंपरा आहे आणि ही परंपरा त्यांच्या स्वप्नात येऊन पोच झालेली आहे आणि त्या स्वप्नातील बाबाजी चैतन्याने काय सांगितलेले आहे तर बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि जो मंत्र दिला तो मंत्र रामकृष्ण हरीचा मंत्र आहे आणि तो उद्धाराचा मंत्र आहे आणि तो मंत्र तुकोबरायांनी आत्मसात केलेला आहे आणि त्यावर तुकोबरायांना आनंद झाला आणि तुकोबराय जो आज सेवेसाठी अभंग घेतलेला आहे त्याच्या पहिल्या चरणातून माझ्या भाग्याचा उदय झाला उजळलं असं वर्णन करत आहे उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघे चिंता वाढले अवघे चिंता वाढले संत दर्शनी आला संत दर्शनी आला अवघे चिंता उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली खरोखर तुकोबरायांची मात्र चिंता वारली पण कधी वारली ज्यावेळेस संतांची भेट झाली गुरुची भेट झाली कारण तुम्हाला अनेक जागेवर अनेक पुष्कळ लोक भेटतील परंतु उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा पांडुरंगाची भेट होणं किंवा संतांची भेट होणं हे मात्र अवघड आहे बहु अवघड असे संत भेटी परिजग जेठी करुणाची साखळी आहे बघा साखळी कारण तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही म्हणताय संतांची भेट होणं अवघड आहे पुन्हा म्हणताय भगवंताची भेट संतांमुळेच भगवंताची भेट आणि भगवंताची कृपा झाली तरच संतांची भेट संतांची भेट होण्यासाठी सुद्धा भगवंताची कृपा व्हावी लागते आणि ह्या भगवंताची कृपा आणि संतांची कृपा झाल्यावर मात्र चिंता वारली आपली चिंता जी आहे ना उठल्यापासून जी आपल्याला चिंता प्रपंचाची चिंता ती चिंता वेगळी आणि ही जन्म मृत्यूची चिंता वेगळी आणि ह्या जन्म मृत्यूचं काळाचं जे भय आहे हे मात्र सर्वांना आहे बरं का कारण महाराज एके ठिकाणी म्हणतात किती हा काळाचा सोसावा ओळसा लागला सरिसा पाठोपाठी 184ची करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा रिगा पण कोणाला पांडुरंगाला शरण पांडुरंगाला जा बाकीचं थोडं विनोदासाठी तुम्हाला बोलतो एखाद्या पुढाऱ्याला शरण जा असा नाही तुकोबरायांनी शब्द वापरला एखाद्या अधिकाऱ्याला शरण जा असा नाही पांडुरंगाला का कारण पांडुरंग कसा आहे तो मगाच मी सांगितलं दयाळू आहे आणि तो भगवंत वाट पाहतोय कारण भगवंत कसा आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळोता तडी होता विळ कृपा तर लगेच करतो
वाट सुद्धा पाहतो. कारण हे भगवंताचं एक प्रकारचं वर्णन करण्यासारखं का आहे? कारण भगवंत उदार तर आहेच, परंतु भगवंत निष्ठुर सुद्धा आहे. कारण भगवंत निष्ठुर का म्हटलेला आहे? तो दुष्टांचा संहार करतो. परंतु संतांचं मात्र तसं नाही. संत हे कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन हेच कृपादान तुमचे मज. संत मात्र कृपाळू आहेत, परंतु कसे आहेत? सगळ्यांना कृपाळू आहेत. कारण संत कसे आहेत? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या ठिकाणी एक गुण आहे बघा, तो स्वतः जळतो मात्र दुसऱ्यांना सुगंध देतो. दुसऱ्यांना सुगंध जसा देतो तसे संत स्वतः देह कष्टवतात, परंतु दुसऱ्यांना मात्र सुख लागण्यासाठी स्वतःचा देह ते धोक्यात घालतात. आणि हे संत जे आहेत ते भेटणं सुद्धा अवघड आहे, परंतु भेटल्यानंतर काय आहे तर चिंतेचं निवारण वारलीच. आपण काय म्हणतो, प्रापंचिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, ते वारले. वारले का म्हणतो? म्हणजे ते मयत झाले, संपलेच, पूर्ण संपले. तशी चिंता जी आहे ती पूर्ण संपली, परंतु कशामुळे संपली तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. संत दर्शने दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनाचा लाभ झाला आणि त्याच्यामुळे पाठीमागच्या चरणातील जो चिंतेचा भाग आहे तो वारला आणि भगवंताचं चिंतन जे आहे ते केल्यामुळे संतांची प्राप्ती झाली. आणि अशा पद्धतीने तुकोबांना त्या ओतूर गावी गुरुची भेट झाली आणि मंत्र दिला आणि त्या आनंदातून तुकोबांनी जो एक प्रकारचा अभंग मुखातून काढलेला आहे तो अभंग म्हणजे उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. तुकोबांची चिंता वारली कारण तुकोबां सुद्धा म्हणतात मला सुद्धा चिंता होती. कशाची? उद्धार होईल का नाही, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण. आणि असं तुम्ही संतजन सांगावं, परंतु तुकोबराय काय म्हणतात या संतांनी काय केलेलं आहे तर माझा उद्धाराचा मार्ग मला सांगितलेला आहे. आणि तुकोबरायांना उद्धाराचा मार्ग माहित नव्हता का हो? ज्या पद्धतीने तुम्ही माझी कीर्तन सेवा ठेवली म्हणजे मी तुमच्यापेक्षा आगळा वेगळा ज्ञान आहे असं मी समजायचे कारण नाही. कारण तिळ मात्र जरी होय अभिमान मिळतो समान भारदेवा. अभिमान परमार्थात नसावा आणि प्रत्येक जण हा आपल्यापेक्षा ज्ञानी आहे ह्याची जाणीव मनात ज्याची आहे ना
त्याला थोडं कवनात ज्ञान झाले हे ओळखायची खूण. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना एका गृहस्थाने विचारलेलं आहे, अहो स्वामीजी तुमच्याकडे किती ज्ञान आहे, त्यावेळेस स्वामी विवेकानंद म्हणाले माझ्याकडे काहीच ज्ञान नाही. तो म्हणाला अहो इतकं ज्ञान तुमच्याकडे आहे तरी तुम्ही तसं का म्हणता. अरे जगात इतकं ज्ञान आहे. त्या गृहस्थाला स्वामी विवेकानंद म्हणाले ह्या सागरात ज्या पद्धतीचे खडे आहेत ना किंवा वाळवंटात जेवढे खडे आहेत त्या खड्यांप्रमाणे माझ्याकडे ज्ञान किती आहे तर वाळवंटातील एका सूक्ष्म खड्या इतकं ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे. आणि बाकीचं ज्ञान ह्या जगात किती आहे, अख्खं वाळवंट आहे, त्या वाळवंटा एवढं ज्ञान आहे. बघा मला नाही वाटत आपल्यासारख्याला विचारलं आपण असं म्हणलं असतं. नाही 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 नाही, मी म्हणलं असतं मीच तेवढा ज्ञानी आहे, माझ्या इतका ज्ञानी कोणच नाही, आमच्या गावात माझ्या इतका ज्ञानी कोणच नाही. बघा ही जी कल्पना आहे ना हीच कल्पना मनुष्याला दुःखात लोटते आणि अहम ब्रह्म जो आहे तो भ्रम घोटाळा करतोय सर्व आणि सर्व क्षेत्रातच भ्रम घोटाळा करतोय. बोलण्याचं म्हणजे कसं आहे, राजकारण असो पारमार्थ असो आणि पारमार्थात तर तुम्हाला सांगतो अभिमान नुरे कोड व घ्यायची पुरे. कोणाचं कोड पुरवतो देव ज्याच्या ठिकाणी अभिमान नाही. आणि अशा ह्या भगवंताची प्राप्ती तुकोबरायांना झाली. परंतु तुकोबरायांना मात्र बाकीचा कसा आहे माहित आहे का, तुकोबरायांनी तो लाभ झाला परंतु तो लाभ काय केलेला आहे तुकोबरायांनी स्वतः पुरता ठेवला का, तो सगळ्यांना सांगितला. आणि सगळ्यांना सांगून तुकोबराय काय म्हणतात, सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगात उद्धार आहे फक्त हरीच्या नामाने. कारण नाम कसं आहे तर नामा विन मुख सर्पाचे ते बिळ. नाथ महाराज सुद्धा हरिपाठात वर्णन करतात, ज्याचं मुख आहे ना ते जर मुख नाम घेत नसेल तर ते मुख कसे आहे तर सर्पाच्या बिळाप्रमाणे आहे. नाथ महाराजांची भाषा महाराजांना माहिती आहे थोडी कडक भाषा आहे आणि महाराजांचं एक प्रकारचं बोलणं थोडस कडक वाटतं परंतु ते मार्मिक असतं. आणि महाराज काय म्हणतात तर तो लाभ जो आहे तो लाभ माझ्या पुरता मी ठेवलेला नाही, सर्वांना सांगितलेला आहे. आणि तो लाभ कसा आहे तर त्या हृदयात मी साठवलेला आहे. ते अभंगाच्या तिसऱ्याच्या संपुष्ट है हृदय पेटी, 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 संपुष्ट है हृदय पेटी. करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू,
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय म्हणा विठ्ठल महाराज फळ परंपरेने चालले उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले
पद्मनाभ जोडीला संत दर्शनी आला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ह्या अभंगातून तुकोबरांना जो लाभ झालेला आहे तो तुकोबरांनी वर्णन केलेला आहे. परंतु तुकोबरांचं जीवन कसं झालेलं आहे, सतत भगवंताचं चिंतन. परंतु ते तुकोबराय चिंतन कुठे करायचे, तर कधी भंडारा डोंगरावर करायचे, तर कधी भामचंद्र डोंगरावर करायचे. अशा पद्धतीने तुकोबरायांचे चिंतन सतत चालू असायचं. ज्यावेळेस तुकोबरायांचं चिंतन चालू असायचं त्यावेळेस तुकोबरायांच्या जवळून कित्येक वेळा सर्प जात होते, कित्येक वेळा व्याघ्र जात होते म्हणजे वाघ. अशा पद्धतीने जरी जात होते तरी सुद्धा तुकोबरायांचं चित्त कसं होतं, तर चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र न खाती सर्प तया. तुकोबराय काय म्हणतात, चित्त जर शुद्ध असेल तर व्याघ्र आणि सर्प खाऊ शकत नाहीत. कारण तुकोबराय ह्या व्याघ्राला आणि सर्पाला उलट त्यांच्या सानिध्यात राहून काय म्हणतात, तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी सुसोयरे आळविती. हे वृक्ष वल्ली आमचे सोयरे आहेत पक्षी, आणि ह्या पक्ष्यांबरोबर तुकोबराय सतत भगवंताचं चिंतन करत होते. आणि त्या पक्ष्यांना सुद्धा तुकोबराय सारख्यांचा लाभ झाला, महान साधूचा, महान संतांचा. कारण कलियुगात कोण श्रेष्ठ आहे, तर कलियुगात भगवंताचं चिंतन करणारे श्रेष्ठ आहेत. साधू संतांनी काय सांगितले, कलियुगात फक्त जे चिंतन करतात ते श्रेष्ठ. म्हणजे कोण, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना.
कलियुगात थोर आहे, परंतु कधी 6 विकार धुतले तर. कारण तो अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. कारण ज्याने विकारांवर मात केली तो थोर. नाहीतर भगवे कपडे घातले आणि पोशाख केला म्हणून तो साधू होऊ शकत नाही. कारण तुकोबरांनी काय केलं होतं, तर तुकोबरांनी ह्या सर्व विकारांवर मात केलेली होती. कारण तुकोबराय संसारात दिसल्यासारखे तुम्हाला भासत होते सामान्य माणसाप्रमाणे. कारण तुकोबराय काय माणूस म्हणण्याच्या योग्यतेचे नव्हतेच, संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. परंतु आता लौकिकदृष्ट्या म्हणावं लागतं. कारण तुकोबरायांवर सुद्धा ज्यावेळेस भगवंताची कृपा झाली, परंतु ती कशी झालेली आहे, तर तुकोबरायांच्या आजोबा पंजोबापासूनची जी सेवा आहे ती सेवा तुकोबराय काय म्हणतात, ही माझी मिराशी तुझे पायापाशी, भगवंता तुझ्या पायापाशी ठाव आहे, परंतु माझ्या मिराशी पासूनचा ठाव आहे. वंश परंपरा दास मी अंकित, तो कामो कलिता लाज कोणा, माझ्या वडिलाची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. विश्वंभर बाबा पासूनची सेवा आहे. विश्वंभर बाबा पासूनची सेवा तुकोबरायांपर्यंत येऊन पोहोच झाली. ह्या सेवेला तुकोबराय म्हणतात माझ्या एक प्रकारचा भाग्याचा उदय तर झालेला आहे, परंतु माझ्या संचिताला सुद्धा तुकोबराय म्हणतात धन्य मी मानिन, आपुल्या संचिता राहिलीशी प्रीत तुझ्या नामे, धन्य झालो आता याची संदेह नाही, नपडे हे बाही काळा हाती, काळाच्या हातात पडलो नाही याला सुद्धा तुकोबराय धन्यता देतात. कारण तुकोबराय काय म्हणतात, तुकोबरायांना काळ काय म्हणत होता, काळ गुलाम करीत तसे तुकयासी सलाम. तुकोबरायांना शल्लोट काळ का करत होता, तर तुकोबरायांनी काळावर काय केलं, मात केलेली होती. आणि तुकोबरायांनी मात केली होती म्हणूनच तुकोबराय हनुमंतरायांचं वर्णन करू शकतात. कारण हनुमंतरायांनी काय केलं होतं, काम बांधवडी काळ घातला तोडरी, दया माझी दंडवत कपी पुढे हनुमंत. तुकोबराय हनुमंतरायांचं वर्णन फक्त करू शकतात, कारण तुकोबरायांनी त्यातील एक गोष्ट तर केलीच होती. कारण कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. शरीर घेऊन एक सुद्धा संत, बाकीच्या संतांचा आता कसं आहे माहिती आहे का, जल समाधी आहे, संजीवन समाधी आहे, परंतु तुकोबरायांचं मात्र सदैव वैकुंठ गमन आहे. 375वा यंदा सदैव वैकुंठ गमन सोहळा देहुला मोठ्या थाटात झाला. परंतु तुकोबरायांचा अधिकार एवढा जरी असला तरी तुकोबरायांना सुद्धा गावच्या काही कुटाळखोर लोकांनी त्रास दिला देत त्यांच्याकडे सुद्धा एक वेशा महिला पाठवली. तुकोबरायांचं भंडारी डोंगरावर भजन चालू होतं. गावातील कुटाळखोर लोकांनी विषय काढला, म्हटले आता तुकोबरायांचं चिंतन चालू आहे, परंतु तुकोबरायांचं चिंतन अंतःकरणातून आहे का ते पाहण्यासाठी. परंतु तुकोबराय कसे होते, तुकोबरायांकडे ती महिला आली, परंतु तुकोबरायांनी तिला काय उत्तर दिलं, परावी आमारे रुक्माई समारे, परावी आमारे रुक्माई समारे, नारी से रुक्माई समान हे गेले नेमुने ठाईचे, ते आमचं व्रत आहे हो, पर नारी आमच्या रुक्माई माते समान आहे. आणि त्या माऊलीला तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. परंतु आता ती माऊली जाताच आहे नाही हो. गावातील पुढाऱ्यांनी पैसे दिले, सावकारांनी यांनी, आणि मग तुकोबरायांना दुष्ट वचन वधायला लागली, वाईट बोलायला लागली.
तुकोबराय काय म्हणाले, नसाहेची तुझं मज हे पतन, नको हे दुष्ट वचन वधू. आणि तुला एवढं करून जर भरतारच पाहिजे असेल नवरा, तर तुला देहगावात बाकीचे नर काय आहेत, थोडे आहेत का? तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार, तरी काय नर थोडे झाले. तुला बाकीचे नर आहेत तिकडे जा. अशा प्रकारे तुकोबरायांची ज्या समाजाने परीक्षा पाहिली, त्या आपल्यासारख्या सामान्य माणसाची पाहतील यात काय नवल आहे. तो समाज बारकाईने जर निरीक्षण केलं तर तो चांगल्याच्या दिंडोळ्या काढायला निघालेला समाज तो सामान्य माणसाची काढेल यात काही विशेष नाही. ह्या समाजाकडे तुम्ही पाहू नका आणि काय करा, तर तुकोबराय सांगतात, तुम्ही ह्या नरदेहाला आल्यानंतर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेविना जीवा सुख नोहे. आणि मगाशी मी सांगितलं बाकीचा पसार कसा आहे, येरती माईक दुःखाची जनत नाही आधी अंती अवसानी. हा बाकीचा पसारा तुम्हाला दुःखात लोटणार आहे. बाकीच्या लाभाच्या गोष्टी तुम्हाला वरून दिसतात, परंतु अंत काळाला त्या उपयोगी न येणाऱ्या वस्तू आहेत. कारण ते मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळ हे कसं असतं, भासतं, परंतु ते खरं असतं का? मृगजळाच्या पाण्याने हरणाची ताण भागली का? कधीच भागली नाही. परंतु हरिण मात्र मृगजळाच्या पाठीमागे पळतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मृगजळ व्रत जाईल रया. आणि कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, असे ह्या प्रकारे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मायबाप सुद्धा कवनाच आहेत आणि हे मायबाप सुद्धा आपल्याला सांभाळतात, परंतु अंतकाळाला मात्र ते उपयोगी येऊ शकत नाहीत. म्हणून अंतकाळाची जर आपल्याला सोडवणूक करायची असेल तर भगवंताला आपण आपलंसं केलं पाहिजे. ह्या साधू संतांना आपण आपलंसं केलं पाहिजे. परंतु ह्या साधू संतांना नुसतं आपलंसं करून जमेल का हो? आपलंसं तर करायचंच. भगवंताची मूर्ती आपल्या हृदयात कोरायची आणि आचरणात सुद्धा तशा पद्धतीचं आपलं दैनंदिन जे वागणं आहे, सत्य आचरणात दया भूती करी सांगाती चुको नको, दशा येऊन बांधली अंगी पांगेला नोव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगी चुको नको, मग ते नचले काही सत्ता संपदा राहील टाईच्या काही, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यम आज्ञा, यमाची आज्ञा आल्यानंतर सर्व जागेऊच आणि आपल्याला बोलावणं आल्यावर जावं लागतं. जायाचे शरीर जाईल क्षणात, परंतु कहा गोपीनाथ पावेचे ना, गोपीनाथाला मात्र पाहून घ्या. आणि तो जो गोपीनाथाचा जो काय तुमच्या मागील पुण्यामुळे जो तो तुम्हाला एक प्रकारचा लाभ झालेला आहे. कारण संतांची भेट होणं अवघड आहे मगाशी मी सांगितलं, परंतु जर झाली तर त्या भेटीचा ठेवा काय करा, तर अभंगाच्या शेवटच्या मने होता ठेवा, 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 मने होता ठेवा.
म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. माझ्या मागील पूर्व जन्मातील जो ठेवा होता तो उडवला. कारण तुकोबराय अजून एका ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. ह्या जन्मात जरी मला भगवंताचं चिंतन, आता तुकोबरायांनी इतकं तर चिंतन कोणीच केलेलं नाही, परंतु तुकोबराय स्वतःला कमी किती समजतात. कारण साधू संतांचं जीवन कसं आहे स्वतःला कमीच समजतात. कारण तुकोबराय अजून एका ठिकाणी काय म्हणतात, मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पाय बरी. आपण म्हणू का? आपण म्हणू नाही 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 नाही, माझे इतका मोठा कोणच नाही हो, मग संपलं असं आहे. पण साधू संत स्वतःला कमी समजतात आणि म्हणूनच ते सर्वांच्या हृदयात कोरले जातात. आणि आज जो माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा तुकोबरांचा जो पालखी सोहळा आहे ना, एवढ्या मोठ्या थाटात जो महाराजांना माहिती आहे, आपण सर्वजण पालखीच्या वाटेवरील मंडळी आहे. एवढा रुबाब पालखीत ज्या साधू संतांचा होतो त्यांचा होते, म्हणजे आज बी आहेत बरं का. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय नाहीत म्हणतायत काय, आज पण ते आहेतच. त्यांची चंद्रसूर्य आहे तोपर्यंत कीर्ती राहणारच आहे. परंतु त्यांचं जे एक प्रकारचं घडून गेलेला जो एक प्रकारचा काळखंड होता, कारण शिवाजी महाराजांचा काळखंड, रामदास स्वामींचा काळखंड आणि तुकोबरायांचा काळखंड, ह्या तीन महात्म्यांचा काळखंड समान काळात होऊन गेलेला आहे. ह्या महात्म्यांचा काळ जो होऊन गेला त्या काळात रामदास स्वामींना आणि तुकोबरायांना ज्यावेळेस एकमेकांची भेट झाली त्यावेळेस रामदास स्वामींनी तुकोबरायांनी कशी एकमेकांशी चर्चा केली. हल्लीच्या अलीकडच्या भाषेत आपण मोबाईलवर फोन करतो, एकमेकाबरोबर चर्चा करतो, तशी चर्चा पूर्वी चालायची का नाही. रामदास स्वामी नदीच्या पलीकडच्या तीराला आणि तुकोबराय अलीकडे. कोटवर आलं त्यावेळेस इकडून दगड टाकला. दगड टाकल्यानंतर तिकडून ओळखलं. काय ओळखलं? वाजत असे बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हणता तया थोरज हरी हानी. तुकोबराय म्हणले, आओ पायाला विनंती लागून केली, लागून या पाया विनवितो तुम्हासी करे टाळी बोला मुखे राम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा सुख सोहळा नाही. त्यांना लागून पायाला विनंती केली तरी सुद्धा कोण भजनाला येणार हो. हा करून सांगितलं, हा करून सांगे तुका नाम घेता राहू नका, कोणी ऐकलं नाही. शेवटी तुकोबरायांनी शिवी देऊन सांगितलं आणि तरी सुद्धा जनाने नाही पाहिलं आणि बोंब मारून सांगितलं. तुकोबरायांनी देव डोक्यावर घेतला आणि प्रत्येकाच्या बरोबर फिरले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आलाय घर चालून, आता घर चालून आणलाय. परंतु तरी सुद्धा लोकांनी काय सांगितले, आमचं जागेचं जे देव साठवायची जी जागा आहे ती आमची पॅक झालेली आहे, त्या जागेवर दुसऱ्याला आम्ही साठवलेला आहे. आणि त्या जागेवर देव साठवायला जागा, ज्या जागेवर जे स्वच्छ जागा करून ठेवाय पाहिजे, देवाल्यासारखी जी जागा आहे हृदयाची, त्या जागेवर दुसरंच गबाळ भरलेलं आहे. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, त्या गबाळाने काय केलेलं आहे तर सावता महाराज समयाशी सादर व्हावे ह्या अभंगात वर्णन करतात. एकट्यालाच कुंभपाक जाचना भोगावं लागतं, तिथं मात्र सोडवायला कोणीही येऊ शकत नाही. कारण तुकोबराय काय म्हणतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापे. त्यावेळेस कोणच सोडवायला येत नाही, परंतु अंतकाळीला सोयरा जो केलेला आहे देव परमात्मा मात्र त्या भक्ताला सुखरूप पहिलं तीराला मोक्षाच्या मार्गाला नेहून सोडतो. आणि ते प्रत्यक्षात तुम्हाला पाहायचं म्हटलं तर तुकोबरायांच्या जीवनात जे घडलं त्या पद्धतीने. तुकोबरायांच्या जीवनात काय घडलं, तुकोबरायांना सुरुवातीच्या काळखंडात चिंतन करत करत भरपूर त्रास झाला. कोपला पाटील गावचे हे लोक येतो कळवळा म्हणून या. गावचे पाटील सुद्धा कोपले. तुकोबरायांना म्हणायला लागले, काय लावले, रोज उठले की विना यायचा भजन करायचं. तुमच्या तक्रारी लोकांचे येऊ लागलेले आहेत. बायको म्हणायला लागले, प्रपंच सोडला, सोडला संसार, माया तयावरी फार, धावी चाले मागे मागे, सुख दुःख साह्यांगे. सुख दुःख सगळं सोडून टाकल्यामुळं सुख आता कशात आहे तर भगवंताच्या चिंतनातच आहे.
आणि प्रापंचिक माणसाला वाटतं भरपूर ऊस कारखान्यावर गेल्यावर सुख लागेल, भरपूर ज्वारी झाल्यावर सुख लागेल. आहे का हो सुख? किती वेळा किती ज्वाऱ्या झाल्या, किती ऊस गेले, सुख लागले का? किती कंपनीतील कामगारांना किती महिन्यांचं पगार झालं, त्या पगारांना 12 वाट आहेत, येणार आणि जाणार. परंतु परमार्थ हे कसं आहे? महान धन आहे. परमार्थ महान परमार्थ हे महान धन आहे आणि ते साधू संतांना सापडलं, त्याच्यामुळे साधू संतांचं सोनं झालं. आणि ह्या साधू संतांपैकी जे तुकोबराय आहेत ते तुकोबराय काय म्हणतात तर, मला पाठीमागच्या जन्माची का होईना पण पुण्य माझी ओढावली आणि ती आज पुण्य माझी फळाला आली. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. बाकीचं तुमचं पाठ आहे. बाकीचं तुकोबराय म्हणतात माझी पुण्य फळाला आली आणि त्याच्यामुळे ह्या संतांची भेट झाली, ह्या भगवंताची भेट झाली. आणि अशा ह्या साधू संतांना तुकोबराय काय म्हणतात तर, सतत आपण त्यांचं चिंतन केलं पाहिजे. कारण साधू संतांचं का चिंतन करायचं? तुका म्हणे पापे जाती संताची या जपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. फुकट आहे हो, काय विकत घ्यायचंय का? नाही. चिंतन करायला कोण म्हटलंय का पैसे आहेत? चिंतन किती पण करू शकता आणि चिंतनाचा लाभ मात्र मोठा आहे. तो परमार्थाचा लाभ इतका मोठा आहे, पैशात त्याची गणनाच करता येत नाही. कारण ज्ञानोबा हरिपाठात काय म्हणतात, पुण्याची गणना कोण करी, गणनाच नाही. आणि अशा ह्या संतांचं चिंतन कशा पद्धतीने करायचं तर तुकोबराय सांगतात, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली शेवटची नाही ना सर्विस
माया भाव तापडला 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 पद्मनाभ जोडीला तुकाराम 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 उजळले भाग्य आता अवघे चिंता वारळी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ज्या तुकोबरांना जो संतांचा भेटीचा लाभ झालेला आहे आणि तो ठेवा त्यांनी हृदयात साठवलेला आहे. आणि कशामुळे लाभ झालेला आहे तर ह्या जन्मातील तर चिंतन त्यांचं भरपूर झालेलं आहे, त्याचे फलश्रुती त्यांना मिळालेली आहे. परंतु जरी तुकोबराय म्हणतात कमतरता भासेल तरी मागील जन्मातील ओढवलेले आहे आणि तो सर्व ठेवा मी हृदयात साठवलेला आहे. अशा ह्या तुकोबरांचा अधिकार मोठा आहे. आणि तो अधिकार केवढा आहे तर तुकोबरांचे कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट ते सुद्धा एके ठिकाणी काय म्हणतात तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबरांनी पुरुषार्थ केला, परंतु कशाचा पुरुषार्थ केला तर परमार्थाच्या सर्व कसोट्या परिपक्वतेकडे नेऊन तो परमार्थ एक प्रकारचा वैकुंठाला निजधाम शरीर घेऊन गेलेले आहेत. अशा ह्या तुकोबरांचा अधिकार त्यांच्या नावात ताकद किती आहे तर यमाला सुद्धा भीती आहे. आणि अशा ह्या तुकोबरांचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आणि तो निवडून त्या अभंगावर मी बोललो म्हणजे एवढाच त्याचा अर्थ आहे असं काही नाही. याच्यापेक्षा अभ्यासक कीर्तनकार मंडळी असतील ते अनेक ह्याच्यावर विवेचन करू शकतात किंवा त्यांच्या अभ्यासातून अनेक जे वाचन झालेलं आहे त्यांचे अनेक ग्रंथातून त्याच्यातून त्यांना आधुनिक पद्धतीचं जे काही सांगणं आहे त्यांचं आणि खोल जो अभ्यास आहे त्यातून ते सांगू शकतात. मी म्हणत नाही याचा अर्थ असाच आहे असं नाही. माझ्या एक प्रकारच्या अभ्यासातून माझ्या एक प्रकारच्या मनोगतातून जो अर्थ आहे तो सरळ सरळ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या वैकुंठवासी धोंडोपंत दादांची जी परंपरा आहे त्यांच्या फडातील जे आमचे गाव आहे बोरेगाव त्या परंपरेतून आम्ही जी सेवा चालू ठेवलेली आहे त्या धोंडोपंत दादांच्या चरणी झालेली सेवा अर्पण ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी अर्पण. बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द जरी चुकीचा गेला तरी तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. तुमचे बडबडलो शेष तुमचे कृपेचे पोषणे जण म्हणजे मी तुका म्हणे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वरा राधा पाया पैकी करा क्षमा
आज वैशाख शुद्ध एकादशी. आजच्या एकादशीच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आपल्या शेजारी असलेलं बोरीगाव, या बोरीगावचे हरिभक्तीपरायण आदरणीय नवनाथ महाराज पाटील यांची सुंदर अशी सेवा या ठिकाणी झालेली आहे. महाराजांना अचानक सांगून 6-6:30 वाजता त्यांना फोन केला आणि कुठलाही मान अपमान न ठेवता, मला अगोदरच का सांगितलं नाही किंवा असं काही न बोलता लगेच ते येतो म्हणाले. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. खरं पाहिलं तर ते पाटील घराण्यातले आहेत, पण त्यांचं जे घराणं आहे ते माळकरी आहे, वारकरी आहे. आणि जवळजवळ त्यांच्या आजोबापासून त्यांचे वडील असतील, चुलते असतील, ते स्वतः असतील, अतिशय निष्ठावंत ही सगळी मंडळी आहेत. एकतर बोरीगावचं भाग्य म्हणजे हरिभक्तीपरायण वैकुंठवासी पूजनीय गुरुवर्य दोंडोपंत दादा यांचे पाय बोरीगावाला लाभले, त्यांचे मार्गदर्शन आशीर्वाद गावाला लाभले. बोरी आणि काजळ हे 2 गावं दादांच्या फळावरचे, आणि त्याच्यामुळं बोरी गावामध्ये बऱ्यापैकी आपल्याला माळकरी लोक पाहायला मिळतात. बोरी आणि काजळला कीर्तनाला गेलं, दिवसाचं कीर्तन असलं तर कमीत कमी 25-30 टाळकरी सहज उभा असतात. आणि असे फळावरची हे गाव आहेत, परंपरा आहे. प्रत्येक प्रमाणाला डबल चाल, मधली चाल, हे सगळ्या आपल्याला नियमाचं कीर्तन पाहायला मिळतं. आणि नवनाथ महाराजही त्याच फळावरचे सेवेदारी आहेत. त्यांचे वडील अण्णा असतील, त्यांचे चुलते वैकुंठवासी महाराज पाटील महाराज, त्यांची आपल्या मंदिरात कीर्तन झालं होतं. आणि रोज नित्यनेमानं घरी पंचपदी करणं, पंढरीची वारी, घरी मंदिर आहे, अशी एक परंपरा त्यांच्या घरी लाभलेली. आणि त्यांनी सुरुवातीला उल्लेख केला की मी भेटलो किंवा काय, पण हे सगळं त्यांचा तुकामाने होता ठेवा, ते त्यांचीच पुण्य आहे. पण उगीच ते मला थोडासा मोठेपणा देतात, पण ते त्यांचंच पुण्य आहे, त्यांच्याच घराण्याची सेवा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या चुलत्यांच्या पाठीमागं ते आता कीर्तन सेवा करत आहेत. आपली शेती, आपला रोजचा कामधंदा पाहून घरच्या घरीच अभ्यास करणं, चिंतन करणं, आणि या अभ्यासातून त्यांनी आजची सेवा आपल्या समोर मांडलेली आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराजांचा सद्गुरू भेटल्यानंतर जो काही उत्कर्ष झाला, जो जीवनाचा भाग्योदय झाला, तो त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि सांगत असताना त्यांचं बोलणं हे तळमळीचं आहे. जसं सांगणं मोठ्यानं आहे, पण तसंच ते तळमळीचं आहे. तसेच भारदस्त सांगणं, तशाच चाली, त्याच्यामुळं आम्हाला कसा वेळ गेला समजलं नाही. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सरळ सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी सेवा अर्पण केलेली. पुन्हा एकदा आमच्या संस्कृत भजनी मंडळाच्या वतीनं आणि आजच्या एकादशीचे संयोजक आमचे हरिभक्तीपरायण महादेवांना सूर्यवंशी, त्यांच्याही वतीनं मी महाराजांचे हार्दिक आभार मानतो. तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या पांडुरंगाच्या कृपेने उत्तरोत्तर अशीच त्यांची परमार्थिक वाटचाल चांगल्या पद्धतीने वाढत जावो आणि त्यांच्या हातून संप्रदायाची सेवा घडो, अशी भगवंताची मी प्रार्थना करतो. त्यांच्याबरोबर आले त्यांचे चिरंजीव नामदेव, त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आवर्जून कीर्तन सेवेला उपस्थित असलेले आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय विठ्ठलबुवा जगताप हे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक एकादशीला येण्याचा त्यांनी विचार केलेला आहे की आपल्याजवळ संसार गावात कीर्तन होतं आहे, तर आपण येऊया. म्हणजे हळूहळू जसे आमचे गुरुवारी गाडगेप्पा अण्णा वगैरे या ठिकाणी येतात, तसे आमचे विठ्ठलबुवाही प्रत्येक एकादशीला येणार आहेत. आणि ज्यांच्या मृदंग साथीनं कीर्तनामध्ये रंग भरला असे आमचे सपकळवाडी गावचे हरिभक्तीपरायण चिरंजीव हरीशजी सपकळ, ते कंपनीमध्ये जॉबला आहेत, पण जॉब उरकून घरी जाऊन 9:30ला या ठिकाणी उपस्थित. ते नेहमीच दिलेला शब्द पाळतात आणि याही पुढं त्यांनी अशीच उपस्थिती दाखवावी
अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं आभार मानतो. सध्या पर्वकाळाचाच काळ आहे. रविवारी वैशाख शुद्ध चतुर्दशीला भगवान नृसिंह जयंती आहे आणि नृसिंह जयंती आपण पवारमाळ्यामध्ये साजरी करतो. हरिभक्तीपरायण गणेश बाळासू पवार यांच्या घरी सायंकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये भजन होईल आणि भजन करून त्या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाणार आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी पवारमाळ्यामध्ये नृसिंह जयंतीसाठी उपस्थित राहायचे. अजून काय सूचना गुरुजी? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, सारे समाधान तुमचे जय. आता उदाविते म्हणाये का नाही नारायण, कुरवाडे का पडे येते सापड लेखेने. आता उदाविते म्हणाये का नाही नारायण, तुका म्हणे भोर केला निवारिला. आता उदाविते म्हणाये का नाही नारायण, करोनी आरती चक्रपाणी ओवारती. आज पुराले नावाचा धन्यकारा दिवस. आज पुराले नावाचा धन्यकारा दिवस. आज पुराले नावाचा धन्यकारा दिवस. धन्य धन्याचे लोचना नित्य करते अवलोकन. धन्य धन्याचे लोचना नित्य करते अवलोकन. धन्य धन्याचे लोचना नित्य करते अवलोकन. योगया भाविता विषवरी उभा, वर्माये रुक्माये दिव्य शोभा. कुंडलिका भेटे ब्रह्मादेवा, देवाये भीमा भक्तरे. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, आईच्या वल्लभा भावे लगा. जय देव जय तुळशी माळा गळा करते निवासी, माझे पितांबरा पत्र वाची. देव तुरवाला जय जय रामांतरा देव विराज. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, आईच्या वल्लभा भावे लगा. आषाढी कार्तिकी भक्तजन येते, चंद्रभागे माझे सामर्थ्य करते. दर्शन हे रामाचं जय होय मुक्ती, विश्वासी नामदेव भाई वालते. जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभा, आईच्या वल्लभा भावे लगा. जय देव आरती ज्ञानराजा, कैवल्य देता देव बाबा माझा आरती ज्ञानराजा. लोकलयाच्या गीता विनती बोली अवतार पांडुरंग. नाव ठेवले चारी आरती ज्ञानराजा, महाकैवल्य देता देव दर्शन. मनोगतला माझा आरती ज्ञानराजा. प्रगटमय बोले विश्वनाथी जय राम जनार्दनी. वाय कपटले आरती ज्ञानराजा, महाकैवल्य देता देव दर्शन. मनोगतला माझा आरती ज्ञानराजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. राघवी सागराचा पाषाण ताईने, कैसे गोपाचे आपला रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. ब्रह्मा तुकाची आले, स्वामी सद्गुरु नामा.
देखिला भीमातिरी कर मिरविले कटावरी पाऊले तरी समची साजिरी नाम तरी अनंत तिगोड शंख चक्रांकित भूषणे दलित मेखळा चिद्रत्ने पितांबरवटी शोभे गोरेपणे लोपले ते नेरवितेज श्रवणे कुंडली देती ढाळ दशांगुळी मुद्रिका माळ दंत ओळी हिरे झल्लाळ मुख निर्मळ सुखराशी कटी कडदोरा वाकी वाळा बाही बाहुवटे पदक गळा मृगणाभी देखिला टिळा लावती डोळा विद्युलता सुंदरपणाची साम्यता काय वर्णुते पावे आता तुकया बंधू म्हणे रे अच्युता धन्य ते माता पिता प्रसवली शंख चक्रांकित भूषणे जडित मेखळा चिद्रत्ने पितांबरुटी शोभे गोरेपणे लोपले ते रवितेज विठ्ठल कुमार शीतवावी माझ्या जन्मदवे तुझा पंढरीचा वार करी वारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकवलेले हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकवलेले हरी अकल्पावी शिवावे तया कुळा माझ्या सकळा हरिचा दासा कल्पनेची बाधा न कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा वारिकाशी नामा म्हणे तया सावे कल्याण पिदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो मागणे ते कुलपती आहे देशरे पाय पांडुरंगा या संता निर्वेची मज देई आणि तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तो होई संताची निर्वेची मज देई आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतन की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्ष नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर